आवर्जून ज्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जात आहेत, तो टॉपिक अत्यंत महत्त्वाचा म्हणू शकतो आपण 1857चा उठाव. ओके. IMP म्हणून त्याला लगेच नोट करू शकता. याच्यावरती प्रश्न विचारणार म्हणजे विचारणारच असं आपण म्हणू. यात मात्र 2 टप्प्यात आपल्याला अभ्यास करावायचा आहे. एक म्हणजे 1857च्या उठावाच्या वेळेसच्या घडामोडी हे आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. हा एक पहिला पार्ट म्हणू आपण. सेकंड पार्ट जो असणार आहे, महत्त्वपूर्ण पार्टमध्ये पहिला पार्ट म्हणून तो महत्त्वपूर्ण उल्लेख केलेला आहे. मात्र सेकंड पार्ट जो आपल्याला पहिल्यांदा अभ्यासाचा आहे, तो म्हणजेच कुठला भाग? तर 1857च्या आधी म्हणजे पहा 1770च्या 80चा कालावधी जो असणार आहे, तिथपासूनच आपल्याला पुढे म्हणजे बंगालमध्ये संन्यासांचं बंड जे आहे, तिथून जो भाग सुरू होतो, तिथपासून म्हणजे पहा 1770 ते 80चा दशक म्हणू आपण. 70 ते 80च्या पासून ते कुठपर्यंत 1857च्या उठावापर्यंत काही ठिकाणी बऱ्याचदा त्या भागामध्ये म्हणजे जसं की एक उदाहरण द्यायचं झालं, बंगालमध्ये संन्यासांचं बंड आपण असं म्हणतो. तिथपासून जो भाग सुरू झाला होता, 1857चा जो उठाव आपल्याला अभ्यासायचा आहे, त्याच्या आधी मात्र प्रत्येक ठिकाणी ज्या लोकांनी उठाव करण्याचा प्रयत्न केला होता, त्याचं मूळ रिझन काय? सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे ज्यावेळेस ज्या लोकांचे अधिकार ब्रिटिशांनी काढून घेण्याचा प्रयत्न केला होता, त्या प्रत्येक भागामध्ये त्या व्यक्तींनी तिथे उठाव केलेला होता. तो उठाव ब्रिटिशांनी वेळीच दडपून देखील टाकलेला होता हळू प्रत्येक भागामध्ये. तर तो जो उठाव आहे म्हणजे 1857च्या बिफोरचा काही भागातून 1770-80 पासून ते 1857 पर्यंतचे जे काही उठाव आहेत, ज्या भागात ज्या लोकांनी उठाव केलेला होता, थोड्या-थोड्या प्रमाणामध्ये, त्या ठिकाणच्या त्या लोकांबद्दलची माहिती आपल्याला घेणं आवश्यक आहे. जोड्या लावाच्या स्वरूपात म्हणा किंवा वन लाइनर क्वेश्चन, विधानात्मक स्वरूपात यावरती क्वेश्चन नक्कीच परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. मोस्टली अलीकडचा एक पार्ट 1, पार्ट 2 जसं आपण केलेलं आहे आणि भाग 2 मध्ये हे अभ्यासायचं आहे. पहिल्यांदा हे अभ्यासायचं आहे, परंतु भाग 2 याचा उल्लेख करू. मोस्टली भाग 1 म्हणून 1857चा उठाव जो फार इम्पॉर्टंट असेल, ज्यामध्ये प्रामुख्याने उत्तर भारतातून किंवा महाराष्ट्राच्या इतिहासात ते तिथे येईलच. महाराष्ट्रातील प्रामुख्याने ज्या ठिकाणी उठावाचा प्रयत्न ज्या लोकांनी केलेला आहे, त्यावरती बेसिकली क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जात आहेत.